तर माझ्या लाडक्या अशा वर्ग 12वी कॉमर्समध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण वर्ग 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातील उद्योजकतेचा विकास हे जे काही प्रकरण तिसरे आहे, यावर चर्चा करणार आहोत. तर आपण आतापर्यंत बघितलेला भाग असा स्टार्टअप इंडिया योजना बघितलं, त्यानंतर स्टँडअप इंडिया योजना बघितलं. आता आपणाला काय बघायचं आहे, तर सॉरी, आपलं बहुतेक आठवतं आहे ना, 3.9.3 कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन हा भाग शिकवायचा होता, सादर करायचा होता. तर ॲग्रिकल्चरल टुरिझम, रुरल टुरिझम, कृषी पर्यटन अथवा ग्रामीण पर्यटन हे दोन्ही पूरक नावं आहे एकमेकांना. उद्योजकतेचा नवीन दृष्टिकोन, न्यू अप्रोच टुवर्ड्स एंटरप्रेनरशिप. तर अर्थ बघूया आपण आता एकदा. तर मीनिंग बघू. सध्याच्या यांत्रिक युगात बऱ्याच लोकांना ते खात असलेल्या अन्नधान्याचे उत्पादन कसे केले जाते किंवा ते कुठल्या भागातून आलेले आहे याची काहीही कल्पना नसते. कृषी पर्यटन व्यक्तींना मातीशी पुन्हा जोडले जाण्याची आणि स्थानिक खाद्य पदार्थाच्या अनुभवाची संधी उपलब्ध करून देते. तर कृषी पर्यटन काय करते? व्यक्तींना मातीशी पुन्हा जोडले जाण्याची आणि स्थानिक खाद्यपदार्थाच्या अनुभवाची संधी उपलब्ध करून देते. कृषी व्यवसायात फळे तोडणे, मधमाशी पालन, गाईचे दूध काढणे आणि इतर शैक्षणिक कामांचा समावेश होतो. कृषी व्यवसायामध्ये फळे तोडणे, मधमाशी पालन, गाईचे दूध काढणे आणि इतर शैक्षणिक कामांचा समावेश होतो. कृषी पर्यटन सामाजिक आणि स्थानिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मार्गावर केंद्रित आहे. तर काय सांगितलं? कृषी पर्यटन सामाजिक आणि स्थानिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मार्गावर केंद्रित आहे. त्यांच्या शेतीच्या उत्पादनात वैविध्य आणण्याची आणि शेती उत्पन्नाला पूरक गरज असल्याचे ओळखून अनेक शेतकरी कृषी उत्पादनाच्या शेतीच्या दीर्घकालीन शाश्वती करण्यासाठी एक उत्पन्नाचे पर्याय मानतात. तर बघा मित्रहो, कृषी पर्यटन सामाजिक आणि स्थानिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मार्गावर केंद्रित आहे. त्यांच्या शेतीच्या उत्पादनात वैविध्यपूर्ण आणण्याची आणि शेती उत्पादनाला पूरक गरज असल्याचे ओळखून अनेक शेतकरी कृषी उत्पादकाच्या शेतीच्या दीर्घकालीन शाश्वतीकरण करण्यासाठी
एक उत्पन्नाचे पर्याय मानतात. या ओळीचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल तर पुन्हा बघूया. तर त्यांच्या शेतीच्या उत्पादनात वैविध्य आणण्याची आणि शेती उत्पन्नाला पूरक गरज असल्याचे ओळखून अनेक शेतकरी कृषी उत्पादनाच्या शेतीच्या दीर्घकालीन शाश्वती करण्यासाठी एक उत्पन्नाचे पर्याय मानतात. जेव्हा स्थानिक उत्पादक यापुढे आर्थिकदृष्ट्या स्पर्धा करू शकत नाहीत, तेव्हा कृषी अर्थव्यवस्थेला कृषी पर्यटन आधार देऊ शकते. लहान जमीनदार हा राज्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. थॉमस जेफरसन म्हणतात, लहान जमीनदार हा राज्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तर मी जे काही सांगितलं ते पुन्हा एकदा आपण घेऊया, रिव्हिजन घेऊया. कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, ॲग्रिकल्चरल टुरिझम, रुरल टुरिझम किंवा ॲग्रो टुरिझम. ॲग्रिकल्चरलला म्हणता ॲग्रो टुरिझम. उद्योजकतेचा नवीन दृष्टिकोन, न्यू अप्रोच टुवर्ड्स एंटरप्रेनरशिप. तर पुन्हा सांगण्याचा एकमेव उद्देश की 12वी बोर्ड परीक्षेमध्ये जर तुम्हाला टिपाद्यामध्ये विचारलं कृषी पर्यटन यावर टिपा लिहा किंवा ग्रामीण पर्यटन यावर टिपा लिहा, तर साधारणतः 4 मार्काचा प्रश्न तयार होऊ शकतो. मोठा प्रश्नसुद्धा 8 मार्काचा प्रश्नसुद्धा विचारला जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातनं आपण पुन्हा हे बघू. सध्याच्या यांत्रिक युगात बऱ्याच लोकांना ते खात असलेल्या अन्नधान्याचे उत्पादन कसे केले जाते किंवा ते कुठल्या भागातून आलेले आहे याची काहीही कल्पना नसते. तर काय सांगितलं पहिल्या ओळीमध्ये, सध्याचं जे युग आहे ते यंत्रयुग आहे आणि सर्व उत्पादन यंत्राच्या साहाय्याने केलं जातं. मग अशा यंत्रयुगीन कालावधीमध्ये किंवा यंत्रयुगीन कालावधीत नाही तर काळामध्ये, तर बऱ्याच लोकांना आपण जे काही अन्नधान्य खातो त्याचं उत्पादन कसं होतं, कुठे होतं, त्याच्यावर कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात, त्याची मशागत कशी केली जाते, शेतीमध्ये ते अन्नधान्य कसं पेरलं जातं, या संदर्भात शहरातील लोकांना माहीत नसतं. कृषी पर्यटन व्यक्तींना मातीशी पुन्हा जोडले जाण्याची, तर कृषी पर्यटन हा भाग असा आहे की याद्वारे व्यक्तींना पुन्हा मातीशी जोडले जाते. म्हणजे शेती संबंधित ज्ञान व्यक्तींना दिलं जातं आणि स्थानिक खाद्यपदार्थाच्या अनुभवाची संधी उपलब्ध करून देते आणि स्थानिक खाद्यपदार्थ जे असतात त्याचा अनुभव यावा त्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून दिली जाते. स्थानिक म्हणजे आसपास आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्या आसपास जे काही खाद्यपदार्थ निर्माण होतात किंवा पिकविले जातात त्याच्या अनुभवाची संधी कृषी पर्यटनाद्वारे उपलब्ध करून दिली जाते. कृषी व्यवसायात फळे तोडणे, मधमाशी पालन, गाईचे दूध काढणे आणि इतर शैक्षणिक कामाचा समावेश होतो. आता कृषी व्यवसाय म्हटल्यानंतर फळे तोडणे, मधमाशी पाळणे, मधमाशी पालन
गाईचे दूध काढणे आणि इतर शेती संबंधित कामांचा समावेश यात होतो. कृषी पर्यटन सामाजिक आणि स्थानिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मार्गावर केंद्रित आहे. तर कृषी पर्यटन कोणत्या मार्गावर केंद्रित झालेलं आहे? ज्या ठिकाणी सामाजिक आणि स्थानिक आर्थिकदृष्ट्या सक्षम मार्ग आहे, त्या ठिकाणी कृषी पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. त्यांच्या शेतीच्या उत्पादनात वैविध्य आणण्याची आणि शेती उत्पन्नाला पूरक गरज असल्याचे ओळखून अनेक शेतकरी कृषी उत्पादनाच्या शेतीच्या दीर्घकालीन शाश्वतीकरणासाठी एक उत्पन्नाचे पर्याय मानतात. तर कृषी पर्यटन शेतीच्या उत्पादनात वैविध्य आणण्याची म्हणजे वेगवेगळापणा आणण्याची आणि शेती उत्पन्नाला पूरक गरज असल्याचे ओळखून अनेक शेतकरी कृषी उत्पादनाच्या शेतीच्या दीर्घकालीन शाश्वतीकरणासाठी शेती दीर्घकालीन उपयोगी ठरावी, तिचा दीर्घकाळासाठी उपयोग व्हावा आणि शेतीचं उत्पन्न जास्त निघावं यासाठी एक उत्पन्नाचा पर्याय ते मानतात. जेव्हा स्थानिक उत्पादक या पुढे आर्थिकदृष्ट्या स्पर्धा करू शकत नाहीत आणि जेव्हा स्थानिक उत्पादक यापुढे आर्थिकदृष्ट्या स्पर्धा करू शकत नाही, म्हणजे आर्थिकदृष्ट्या ते कमकुवत असतात, तेव्हा कृषी अर्थव्यवस्थेला कृषी पर्यटन आधार देऊ शकतात. जे काही स्थानिक उत्पादक आहेत ते आर्थिकदृष्ट्या स्पर्धा करायला समर्थ राहत नाही, अशा वेळेस कृषी अर्थव्यवस्थेला कृषी पर्यटन आधार देऊ शकतात. लहान जमीनदार हा राज्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तर टिंबटिंब हा जमीनदार राज्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे, थॉमस जेफरसन म्हणतात. व्याख्या बघा आता. शहरी रहिवाशांना विश्रांतीसाठी आणि मौजमजेसाठी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना म्हणजे कृषी पर्यटन होय. जे काही शहरी रहिवासी आहे, शहरामध्ये वास्तव्य करणारे लोक आहेत, त्यांना विश्रांती घेण्यासाठी आणि थोडा आनंद घेण्यासाठी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना म्हणजेच कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन म्हणजे असा व्यावसायिक उद्योग जसे की कार्यरत शेती, कुरण शेती किंवा कृषी, यातून पर्यटकांचे मनोरंजन होते, तसेच मालकासाठी पूरक उत्पन्न ठरते. तर कृषी पर्यटन म्हणजे असा व्यावसायिक उद्योग आहे की त्या ठिकाणी कार्यरत शेती म्हणजे लागवडीखाली असणारी शेती किंवा कुरण शेती किंवा लागवडीखाली नसलेली शेती, तिला आपण कुरण शेती म्हणतो, किंवा कृषी किंवा शेती, यातून पर्यटकांचं काय होतं, मनोरंजन होतं, तसेच मालकासाठी पूरक उत्पन्न सुद्धा मिळतं. तर त्या व्यवसायाला म्हणतात कृषी पर्यटन. महाराष्ट्रातील कृषी पर्यटन. देशात कृषी पर्यटनाचा विकास व संवर्धन करणारे महाराष्ट्र हे अग्रणी राज्य आहे. तर देशामध्ये कृषी पर्यटनाचा विकास व संवर्धन करणारे महाराष्ट्र हे नंबर 1 राज्य आहे, म्हणजे अग्रणी राज्य आहे. कृषी पर्यटनाची व्याख्या मोठ्या प्रमाणावर केली आहे. शेतीवर आधारित कोणतेही कार्य जे पर्यटकांना आकर्षित करतात त्यास कृषी पर्यटन असेही म्हणतात.
तर कृषी पर्यटनाचा नेमका अर्थ सांगायचं झाल्यास शेतीवर आधारित कोणतेही कार्य जे पर्यटकांना आकर्षित करतात त्यास कृषी पर्यटन असेही म्हणतात. कृषी पर्यटनाला निचे NICHE पर्यटन असेही म्हणतात. कृषी पर्यटन भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, फिलिपाईन्स इत्यादी जगाच्या बऱ्याच भागात वाढलेला उद्योग आहे. उत्पादनाची वाढ आणि विक्री करण्याव्यतिरिक्त शेती व्यवसाय, उत्पादनाची वाढ आणि विक्री करण्याव्यतिरिक्त शेती व्यवसाय, व्यवसाय नियोजन, जमिनीचा विकास, कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, नोंदी ठेवणे, नियमांचे पालन करणे, पिकांचा विमा काढणे आणि पावसाळ्याच्या दिवसाची तयारी आणि सेवानिवृत्ती या सर्व गोष्टी शेती व्यवस्थापन मध्ये समाविष्ट होतात. तर महाराष्ट्रातील कृषी पर्यटनाविषयी माहिती घेत असताना पुन्हा एकदा बघा, देशात कृषी पर्यटनाचा विकास व संवर्धन करणारे महाराष्ट्र हे नंबर 1 दर्जाचे राज्य आहे. कृषी पर्यटनाची व्याख्या मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. शेतीवर आधारित कोणतंही कार्य जे पर्यटकांना आकर्षित करतात त्यास कृषी पर्यटन असेही म्हणतात. कृषी पर्यटनाला निचे NICHE निचे पर्यटन असेही म्हणतात. कृषी पर्यटन भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, फिलिपाईन्स इत्यादी जगाच्या बऱ्याच भागात वाढलेला उद्योग आहे. तर कृषी पर्यटनाला निचे पर्यटन असेही म्हणतात, NICHE. तर NICHE तर कृषी पर्यटन भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, फिलिपाईन्स इत्यादी जगाच्या बऱ्याच भागामध्ये तो वाढलेला उद्योग आहे. तर उत्पादनाची वाढ आणि विक्री करण्याव्यतिरिक्त शेती व्यवसाय, फक्त उत्पादनाची वाढ आणि विक्री करणे हेच कार्य नाही, तर शेती व्यवसाय, व्यवसाय नियोजन, जमिनीचा विकास, कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, नोंदी ठेवणे, नियमांचे पालन करणे, पिकांचा विमा काढणे आणि पावसाळ्याच्या दिवसांची तयारी आणि सेवानिवृत्ती या सर्व गोष्टी शेती व्यवस्थापन मध्ये समाविष्ट होतात. आता कृषी पर्यटन उपक्रम, ॲक्टिव्हिटीज ऑफ ॲग्रो टुरिझम. कृषी पर्यटन उपक्रम, ॲक्टिव्हिटीज ऑफ ॲग्रो टुरिझम. कृषी पर्यटन आणि निसर्ग पर्यटनात पुढील घटक येतात. कृषी पर्यटन आणि निसर्ग पर्यटनामध्ये पुढील घटक येतात. नंबर 1, मैदानी खेळ. आता मैदानी खेळ कोणते? मग ट्रेकिंग असेल, मासेमारी असेल, शिकार असेल, वन्यजीव अभ्यास, घोडा चालविणे इत्यादी मैदानी खेळ. त्यानंतर शैक्षणिक अनुभवामध्ये भात लागवड, चुलीवरील स्वयंपाकाचा अनुभव, शेती अनुभव. त्यानंतर करमणूकमध्ये महाराष्ट्रात हुरडा पार्टी सारखे कापणी सण. आदरातिथ्य सेवेमध्ये शेतात राहणे, प्रवास मार्गदर्शक, बाह्य सेवा. तदनंतर शेतीवरील थेट विक्री,
शेतात या फळे फुले तोडा. शेतात या फळे फुले तोडा कार्यक्रम आणि रस्त्यालगत दुकान. शेतीवरील थेट विक्री. शेतात या फळे फुले तोडा कार्यक्रम आणि रस्त्यालगत दुकान. तर ही जी माहिती होती ती कृषी पर्यटन उपक्रमाच्या संदर्भात होती. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ॲक्टिव्हिटीज ऑफ ॲग्रो टुरिझम. समाधानी ग्राहक नक्कीच परत येतात. ते त्यांच्या इतरांना खूप आनंदाने आपले अनुभव सांगतात. पर्यटकांना न्याहारी खाद्य देऊन पर्यटन शुल्कात वाढ होते. ते शेतात पिकविलेल्या उत्पादनांची प्रशंसा करतात, उत्पादनाची निवड करतात, जसे की दूध किंवा लोण्याचे पदार्थ, ताजे खाद्य, ताज्या फळांचा रस इत्यादी. तर समाधानी ग्राहक नक्कीच परत येतात. ते त्यांच्या इतरांना खूप आनंदाने आपले अनुभव सांगतात. पर्यटकांना न्याहारी खाद्य देऊन पर्यटन शुल्कात वाढ होते. तर पर्यटन शुल्क कसे प्राप्त होते? पर्यटकांना न्याहारी, पर्यटकांना खाद्यपदार्थ देणे, ते शेतात पिकविलेल्या उत्पादनाची प्रशंसा करतात, उत्पादनाची निवड करतात, जसे की दूध किंवा लोण्याचे पदार्थ, ताजे खाद्य, ताज्या फळांचा रस इत्यादी. वेळ आणि सर्जनशीलता देऊन शेतकरी आपला करमणूक उद्योग वाढवू शकतात. तर शेतकरी काय करतात? भरपूर वेळ देतात शेती उद्योगासाठी आणि सर्जनशीलता सुद्धा दाखवतात आणि त्यामुळे शेतकरी आपला करमणूक उद्योग वाढवू शकतात. स्पर्धा, प्रौढ आणि मुलांचे वर्ग. स्पर्धा, प्रौढ आणि मुलांचे वर्ग किंवा खेळ यासारखे मजेदार मनोरंजक कार्याचा समावेश करतात. तर स्पर्धा ठेवणे, प्रौढ आणि मुलांचे वर्ग किंवा खेळ यासारखे मजेदार मनोरंजक कार्याचा समावेश त्यामध्ये केलेला असतो. मुलांना वेताचा झोका, भोपळा रंगविणे, बुजगावणे बनवणे आवडते. प्रौढ लोक ऐतिहासिक प्रदर्शन किंवा चित्रकला स्पर्धा किंवा औषधी वनस्पतीवरील वर्गाचा आनंद घेऊ शकतात. तर मुलांना बेताचा झोका, भोपळा रंगविणे, बुजगावणे बनवणे आवडते. मुलांना बेताचा झोका, भोपळा रंगविणे, बुजगावणे बनवणे आवडते. बुजगावणे म्हणजे काय? शेतामध्ये पिकांची राखण करण्यासाठी बुजगावणे बनवले जाते. प्रौढ लोक ऐतिहासिक प्रदर्शन किंवा चित्रकला स्पर्धा किंवा औषधी वनस्पतीवरील वर्गाचा आनंद घेऊ शकतात. तर प्रौढ लोक ऐतिहासिक प्रदर्शन किंवा चित्रकला स्पर्धा किंवा औषधी वनस्पतीवरील वर्गाचा आनंद घेऊ शकतात. आता आपण पुढचा मुद्दा बघू. थोडंच बाकी आहे आता, जास्त नाही. 3.10. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघू आपण आता. त्या अगोदर वुमेन एंटरप्रेनरशिप प्लॅटफॉर्म याविषयी माहिती बघू, फक्त जाणून घेण्यासाठी. वुमेन एंटरप्रेनरशिप प्लॅटफॉर्म काय आहे? वुमेन एंटरप्रेनरशिप प्लॅटफॉर्म WEP
महिला उद्योजकाला महिला उद्योजकता मंच हे एक एकत्रित प्रवेश पोर्टल आहे. हे जे विविध अर्थव्यवस्थामधील महिलांना त्यांच्या उद्योजकीय उद्दिष्टांची जाणीव निर्माण व्हावी म्हणून भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशामधील महिलांना एकत्र आणते. तर महिला उद्योजकता मंच WEP वुमेन एंटरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्म हे एक एकत्रित प्रवेश पोर्टल आहे. जे विविध अर्थव्यवस्थामधील महिलांना त्यांच्या उद्योजकीय उद्दिष्टांची जाणीव निर्माण व्हावी म्हणून भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशामधील महिलांना एकत्र आणणे. तर भारताचे जे काही वेगवेगळे प्रदेश आहेत त्या वेगवेगळ्या प्रदेशामधील महिलांना या उपक्रमाअंतर्गत एकत्र आणलं जातं. या मंचाची कल्पना सर्वप्रथम तर WEP वुमेन एंटरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्म या मंचाची कल्पना सर्वप्रथम नीती आयोगाचे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमिताभ कांत यांनी मांडली. तसेच त्यांनी हैदराबाद येथे 2017 साली झालेल्या 8व्या जागतिक उद्योजकता परिषद GES येथील सांगता समारंभामध्ये नीती आयोगाअंतर्गत महिला उद्योजकता मंचाच्या स्थापनेची घोषणा केली. तर या मंचाची कल्पना म्हणजे कोणत्या मंचाची कल्पना? WEPचं लॉंग फॉर्म काय आहे? W फॉर वुमेन, E फॉर एंटरप्रेन्योरशिप आणि P फॉर प्लॅटफॉर्म. वुमेन एंटरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्म या मंचाची कल्पना सर्वप्रथम नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री अमिताभ कांत यांनी मांडली. तसेच त्यांनी हैदराबाद येथे 2017 साली झालेल्या 8व्या जागतिक उद्योजकता परिषद GES येथील सांगता समारंभामध्ये सांगता म्हणजे समारोप समारंभ नीती आयोगाअंतर्गत महिला उद्योजकता मंचाच्या स्थापनेची घोषणा केली. तर हैदराबाद येथे 2017 साली झालेल्या 8व्या जागतिक उद्योजकता परिषद येथील समारोप किंवा सांगता समारंभामध्ये नीती आयोगाअंतर्गत महिला उद्योजकता मंचाच्या स्थापनेची घोषणा केली. कोणी केली? नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमिताभ कांत. WEP फक्त महिलांसाठी उद्योजकीय वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. WEP फक्त महिलांसाठी उद्योजकीय वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. हा मंच महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सध्या शासकीय योजनांची आणि खाजगी क्षेत्रातील उपक्रमांची माहिती देईल. तर WEP फक्त महिलांसाठी उद्योजकीय वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. हा मंच महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सध्या शासकीय योजनांची
आणि खाजगी क्षेत्रातील उपक्रमांची माहिती देईल. WEP महिला उद्योजकता मंचाने NASSCOM नास्कॉम SIDBI FICCI फिकी इत्यादी विविध FICCI असं येते FICCI फिक्की किंवा फिस्की म्हटलं तरी चालेल, इत्यादी विविध संघटनांशी संबंध प्रस्थापित केले आहेत. WEP महिला उद्योजकता मंचाने नास्कॉम NASSCOM SIDBI फिस्की FICCI फिसी म्हणा किंवा फिस्की म्हणा, तर इत्यादी विविध संघटनांशी संबंध प्रस्थापित केले आहेत. या संघटना महिला उद्योजकासाठी समुपदेशक म्हणून काम करतील आणि या संघटना महिला उद्योजकांसाठी समुपदेशक म्हणून काम करतील. या मंचापुढे महिला उद्योजकांच्या संस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि या मंचामुळे महिला उद्योजकाच्या संस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आता लास्ट पॉइंट आहे तो बघू आपण आता, म्हणजे हे प्रकरण आपलं संपून जाईल. अंतर्गत उद्योजक. अंतर्गत उद्योजक हा एक असा कर्मचारी आहे ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण व सर्जनशील कल्पना अंमलात आणण्याचा अधिकार तसेच त्या अंमलात आणण्यासाठी संघटनेचा पूर्ण पाठिंबा असतो. तर अंतर्गत उद्योजक बघत असताना मी सांगतोय तुम्हाला, अंतर्गत उद्योजक हा एक असा कर्मचारी आहे ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण व सर्जनशील कल्पना आणण्याचा अधिकार, म्हणजे अंमलात आणण्याचा अधिकार, तसेच त्या अंमलात आणण्यासाठी संघटनेचा पूर्ण पाठिंबा असतो. तर पुन्हा एकदा रिपीट करतो. अंतर्गत उद्योजक हा एक असा कर्मचारी आहे ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण व सर्जनशील कल्पना अंमलात आणण्याचा अधिकार तसेच त्या अंमलात आणण्यासाठी संघटनेचा पूर्ण पाठिंबा असतो. त्याच्या कल्पना किंवा उत्पादनाने कंपनीला लगेच महसूल मिळवून देईल किंवा देणार नाही असे असतानाही त्या कर्मचाऱ्याला त्याचा पगार मिळत राहतो. त्याच्या कल्पना किंवा उत्पादनाने कंपनीला लगेच महसूल मिळवून देईल किंवा देणार नाही असे असतानाही त्या कर्मचाऱ्याला त्याचा पगार मिळत राहतो. त्याच्या कल्पना किंवा उत्पादनाने कंपनीला लगेच महसूल मिळवून देईल किंवा देणार नाही असे असतानाही त्या कर्मचाऱ्याला त्याचा पगार मिळत राहतो. पुन्हा बघू. अंतर्गत उद्योजक हा एक असा कर्मचारी आहे ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण व सर्जनशील कल्पना अंमलात आणण्याचा अधिकार तसेच त्या अंमलात आणण्यासाठी संघटनेचा पूर्ण पाठिंबा असतो. त्याच्या कल्पना किंवा उत्पादनाने कंपनीला लगेच महसूल मिळवून देईल किंवा देणार नाही असे असतानाही त्या कर्मचाऱ्याला त्याचा पगार मिळत राहतो. तर आपण ब्रेक देऊन हे समजून घेऊ. अंतर्गत उद्योजक हा एक असा कर्मचारी आहे ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण व सर्जनशील कल्पना अंमलात आणण्याचा अधिकार तसेच त्या अंमलात आणण्यासाठी संघटनेचा पूर्ण पाठिंबा असतो. त्याच्या कल्पना किंवा उत्पादनाने कंपनीला लगेच महसूल मिळवून देईल किंवा देणार नाही असे असतानाही त्या कर्मचाऱ्याला त्याचा पगार मिळत राहतो.
म्हणून उद्योजक व अंतर्गत उद्योजक यामधील महत्त्वाचा फरक म्हणजे उद्योजक आर्थिक जोखीम पत्करतो, तर अंतर्गत उद्योजकाला स्वतःच्या खिशातून भांडवल गुंतवावे लागत नाही. तर म्हणून उद्योजक व अंतर्गत उद्योजक यामधील महत्त्वाचा फरक कोणता आहे? तर उद्योजक आर्थिक जोखीम पत्करतो, तर अंतर्गत उद्योजकाला स्वतःच्या खिशातून भांडवल गुंतवावे लागत नाही. मात्र उद्योजकाला धोका पत्करावा लागतो, जोखीम पत्करावी लागते, स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागतात, भांडवल गुंतवावं लागतं. मात्र अंतर्गत उद्योगाच्या बाबतीमध्ये तसं नाही. हा महत्त्वाचा फरक उद्योजक आणि अंतर्गत उद्योजक यामध्ये आहे. संघटना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते. तर संघटना काय करते? पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते. बऱ्याच मोठ्या संघटनांमध्ये संशोधन व विकासासाठी पूर्णपणे समर्पित विभाग असतात. बऱ्याच मोठ्या संघटनांमध्ये संशोधन व विकासासाठी पूर्णपणे समर्पित विभाग असतात, जिथे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्जनशील क्षमतांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते. तर बऱ्याच मोठ्या संघटनांमध्ये संशोधन व विकासासाठी पूर्णपणे समर्पित विभाग असतात. बऱ्याच मोठ्या संघटनांमध्ये संशोधन व विकासासाठी पूर्णपणे समर्पित विभाग असतात, जिथे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्जनशील क्षमतांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्जनशील क्षमतांचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून मोठ्या संघटनांमध्ये संशोधन व विकासासाठी पूर्णपणे समर्पित विभाग त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात. अशी कल्पना किंवा नाविन्यपूर्ण उत्पादन संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देते. अशी कल्पना किंवा नाविन्यपूर्ण उत्पादन संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देते. कायनेटिक इंडिया, टाटा मोटर्स, इन्फोसिस टेक्नॉलॉजीज या अशा कंपन्या आहेत ज्या अंतर्गत उद्योजकतेला चालना देतात. अशी कल्पना किंवा नाविन्यपूर्ण उत्पादन संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देऊ शकते. कायनेटिक इंडिया, टाटा मोटर्स, इन्फोसिस टेक्नॉलॉजीज या अशा कंपन्या आहेत ज्या अंतर्गत उद्योजकतेला चालना देतात. व्याख्या. गिफोर्ड इल काय म्हणतात? गिफोर्ड इल 3. तर अंतर्गत उद्योजक हे स्वप्नाळू असतात. गिफोर्ड इल काय म्हणतात? अंतर्गत उद्योजक हे स्वप्नाळू असतात. हे जे संघटनेमध्ये अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण कल्पना निर्माण करण्याची जबाबदारी लिलया स्वीकारतात. तर गिफोर्ड इल म्हणतात, अंतर्गत उद्योजक हे स्वप्नाळू असतात, जे संघटनेमध्ये अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण कल्पना निर्माण करण्याची जबाबदारी लिलया स्वीकारतात. लिलया म्हणजे सहजासहजी ते स्वीकारतात. काय स्वीकारतात? नाविन्यपूर्ण कल्पना निर्माण करण्याची जबाबदारी. आता पुढे बघा, हिसरीच आणि पीटर्स काय म्हणतात बघा. सर्जनशील उद्योजकता म्हणजे आधीच अस्तित्वात असलेल्या उद्योजकतेचा अंतर्गत भाग आहे.
हिसरीच आणि पीटर्स. हिसरीच आणि पीटर्स काय म्हणतात बघा. सर्जनशील उद्योजकता म्हणजे आधीच अस्तित्वात असलेल्या उद्योजकतेचा अंतर्गत भाग आहे. हिसरीच आणि पीटर्स काय म्हणतात. सर्जनशील उद्योजकता म्हणजे आधीच अस्तित्वात असलेल्या उद्योजकतेचा अंतर्गत भाग आहे. आता जाणून घेण्यासाठी काही माहिती बघा. दुचाकीमध्ये मोबाईल चार्जर ठेवण्याची कल्पना कायनेटिक इंडियाच्या एका कर्मचाऱ्याकडून दिली गेली. जे दुचाकी वाहन आहे त्या दुचाकी वाहनामध्ये मोबाईल चार्जर ठेवण्याची कल्पना कायनेटिक इंडियाच्या एका कर्मचाऱ्याकडून दिली गेली. त्यानंतर टाटा मोटरचे शिल्पकार सुमंत मुळगावकर यांच्या नावावरून टाटा सुमो असे नाव देण्यात आले. टाटा मोटरचे जे काही शिल्पकार आहे सुमंत मुळगावकर यांच्या नावावरून टाटा सुमो असे नाव ठेवण्यात आले. फेसबुकवरील लाईकचे बटन बनविण्याची कल्पना, आता हे फार महत्त्वाचं आहे बघा तुमच्यासाठी, सर्वांसाठीच, आपल्या सर्वांसाठी. फेसबुकवरील लाईकचे बटन मिळविण्याची कल्पना ही फेसबुकमधील एका कर्मचाऱ्याच्या मुलाची कल्पना होती. फेसबुकवरील लाईकचे बटन बनविण्याची कल्पना ही फेसबुकमधील एका कर्मचाऱ्याच्या मुलाची कल्पना होती. अशा नव्या कल्पना तयार करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी कंपनी अभियंता आणि कोडर यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. पुन्हा बघा, दुचाकीमध्ये मोबाईल चार्जर ठेवण्याची कल्पना कायनेटिक इंडियाच्या एका कर्मचाऱ्याकडून दिली गेली. टाटा मोटरचे शिल्पकार सुमंत मुळगावकर यांच्या नावावरून टाटा सुमो असे नाव ठेवण्यात आले. फेसबुकवरील लाईकचे बटन बनविण्याची कल्पना ही फेसबुकमधील एका कर्मचाऱ्याच्या मुलाची कल्पना होती. अशा नव्या कल्पना तयार करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी कंपनी अभियंता आणि कोडर यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. सोनी कंपनीच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याने सोनी प्ले स्टेशन तयार केले आहे. तर सोनी कंपनीच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याने सोनी प्ले स्टेशन तयार केले आहे. सोनी कंपनीच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याने सोनी प्ले स्टेशन तयार केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या ठिकाणी थांबूया. मात्र आपण या उद्योजकतेचा विकास या प्रकरणामध्ये काय शिकलो सारांश रूपाने मी सांगतो. उद्योजकता हा एक पूर्णवेळ व्यवसाय आहे ज्यासाठी समर्पण आणि कठोर परिश्रम आवश्यक आहे. उद्योजक नवोदित असतात. ते मालक, उत्पादक, बाजार निर्माण करणारे, निर्णय घेणारे, जोखीम पत्करणारे असतात. उद्योजक जमीन, मजूर, भांडवलाचा पुरवठा करतात. त्यामुळे त्यांना उत्पादनाचा चौथा घटक म्हणून संबोधले जाते. ते रोजगाराच्या संधी निर्माण करतात, म्हणून ते देशाचा आर्थिक कणा आहेत. कोणत्याही देशाच्या विकासात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. तर हे पुन्हा मी रिपीट करतो. उद्योजकता हा एक पूर्णवेळ व्यवसाय आहे. तर उद्योजकता हा एक पूर्णवेळ व्यवसाय आहे ज्याच्यासाठी समर्पण व कठोर परिश्रम आवश्यक आहे. आणि उद्योजकता हा एक पूर्णवेळ व्यवसाय असल्यामुळे त्याच्यासाठी समर्पणाची व कठोर परिश्रमाची आवश्यकता आहे. समर्पण म्हणजे त्याग, कठोर परिश्रम म्हणजे हार्डवर्क, मेहनती, प्रयत्नवादी, कष्ट 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 कष्ट. उद्योजक
नवोदित असतात आणि उद्योजक हे नवीन उदय झालेले असतात. ते जन्माने उद्योजक नसतात. हे मालक, उत्पादक, बाजार निर्माण करणारे, निर्णय घेणारे, जोखीम पत्करणारे असतात. आणि उद्योजक हे मालक सुद्धा असतात, उत्पादन करणारे असतात म्हणून त्यांना उत्पादक म्हणतात, बाजारपेठेचं संशोधन करतात म्हणून बाजार निर्माण करणारे असतात, निर्णय घेतात म्हणून ते निर्णय घेणारे असतात, जोखीम पत्करतात म्हणून ते जोखीम पत्करणारे सुद्धा असतात. उद्योजक जमीन, मजूर, भांडवलाचा पुरवठा करतात, त्यामुळे त्यांना उत्पादनाचा चौथा घटक म्हणून संबोधले जाते. तर उद्योजकाला उत्पादनाचा चौथा घटक का म्हटलं जातं? तर उद्योजक जमीन पुरवते, मजूर पुरवते म्हणजे पुरवठा करते, जमिनीचा पुरवठा करते, मजुराचा पुरवठा करते, भांडवलाचा म्हणजे पैशाचा, वित्ताचा, निधीचा पुरवठा करते. म्हणून उद्योजकाला उत्पादनाचा चौथा घटक म्हणून संबोधले जाते. ते रोजगाराच्या संधी निर्माण करतात. म्हणजे रोजगार निर्माण करतात आणि अनेक कोट्यवधी लोकांना ते रोजगार उपलब्ध करून देतात. ते देशाचा आर्थिक कणा आहेत कोणत्याही देशाच्या विकासात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आणि कोणत्याही देशाचा विकास कोणावर अवलंबून असतो? उद्योजकतेवर अवलंबून असतो. तर उद्योजकाची वैशिष्ट्ये बघितली आपण. बौद्धिक क्षमता, त्यानंतर कठोर परिश्रम, त्यानंतर संज्ञापन कौशल्य, जोखीम घेणे, भविष्यातील दूरदृष्टी, तांत्रिक ज्ञान, उच्च आशावादी, आत्मविश्वास. तर उद्योजकाची वैशिष्ट्ये बघितली आपण. पुन्हा एकदा रिपीट करतो. बौद्धिक क्षमता, कठोर परिश्रम, संज्ञापन कौशल्ये, जोखीम घेणे, भविष्यातील दूरदृष्टी, तांत्रिक ज्ञान, उच्च आशावादी, आत्मविश्वास. त्यानंतर यशस्वी उद्योजकाचे गुण बघितले आपण. शिस्तबद्ध, मोकळ्या मनाचे, स्पर्धात्मक, निश्चय, योग्य कामाची नीती, आत्मविश्वास, स्वयंचालक, सर्जनशीलता, संज्ञापन कौशल्ये, आवड. तर यशस्वी उद्योजकाचे गुण पुन्हा बघू आपण. शिस्तबद्ध, मोकळ्या मनाचे, स्पर्धात्मक, निश्चय, योग्य कामाची नीती, आत्मविश्वास, स्वयंचालक, सर्जनशीलता, संज्ञापन कौशल्ये, आवड. त्यानंतर उद्योजकाचे कार्य बघू आपण. नाविन्य, बाजाराचा विकास, चांगले संबंध, उद्दिष्टांचे निर्धारण, नवीन तंत्रज्ञान, निधीची उपलब्धता, निर्णय घेणे. तर आपण उद्योजकाची कार्य पुन्हा एकदा रिपीट करू. नाविन्य, बाजाराचा विकास, चांगले संबंध, उद्दिष्टांचे निर्धारण, नवीन तंत्रज्ञान, निधीची उपलब्धता, निर्णय घेणे. त्यानंतर बघा उद्योजकता विकास. क्रमाक्रमाने आपण पॉईंट बघू फक्त, कारण ऑलरेडी आपण हा भाग अगोदरच्या व्हिडिओजमध्ये घेतलेला आहे. उद्योजकता विकास. वैशिष्ट्ये: आर्थिक कृती, सर्जनशील कार्य,
कौशल्यपूर्ण व्यवस्थापन, रिक्त भरण कार्य, नाविन्यपूर्ण संघटनेची बांधणी, व्यवस्थापकीय कौशल्य आणि नेतृत्व, जोखीम पत्करणे. तर उद्योजकता विकास पुन्हा बघा, वैशिष्ट्ये, आर्थिक कृती, सर्जनशील कार्य, कौशल्यपूर्ण व्यवस्थापन, रिक्त भरण कार्य, नाविन्यपूर्ण संघटनेची बांधणी. तर नाविन्यपूर्ण हा पॉईंट वेगळा आहे आणि त्यानंतर संघटनेची बांधणी हा पॉईंट वेगळा आहे. नाहीतर तुम्ही एकत्रच कराल नाविन्यपूर्ण संघटनेची बांधणी, तसं नाही. ते नाविन्यपूर्ण हा वेगळा पॉईंट आहे उद्योजकता विकासामधील, आणि संघटनेची बांधणी हा पॉईंट वेगळा आहे उद्योजकता विकासातील. व्यवस्थापकीय कौशल्य आणि नेतृत्व, जोखीम पत्करणे. तर उद्योजकता विकास पुन्हा घेऊ आपण, तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको वेळेवर. वैशिष्ट्ये, आर्थिक कृती, सर्जनशील कार्य, कौशल्यपूर्ण व्यवस्थापन, रिक्त भरण कार्य, नाविन्यपूर्ण संघटनेची बांधणी, व्यवस्थापकीय कौशल्य आणि नेतृत्व, जोखीम पत्करणे. आता उद्योजकता विकासाची प्रक्रिया, त्यामध्ये प्रशिक्षण, उद्योजकता विकासाचा कार्यक्रम. उद्योजकता विकासाची प्रक्रिया, प्रशिक्षण आणि उद्योजकता विकासाचा कार्यक्रम. उद्योजकता विकासातील अलीकडील पद्धती. आता उद्योजकता विकासातील अलीकडील पद्धती, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया, कृषी पर्यटन. तर आता आपण थांबूया. भरपूर घेतलेला आहे आपण. तर उद्योजकता विकासातील अलीकडील पद्धती कोणत्या? स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया आणि कृषी पर्यटन. आणि लास्ट पॉईंट आहे अंतर्गत उद्योजक. लास्ट पॉईंट कोणता आहे? अंतर्गत उद्योजक. तर हा लेसन आपला पूर्णपणे झालेला आहे. आता थांबूया आपण आणि नंतरच्या तासिकेमध्ये आपण जे काही चौथं प्रकरण आहे व्यवसाय सेवा, त्याला भरपूर मार्क आहे, ते आपण उद्याच्या तासिकेत घेऊ. तर व्हिडिओ संपलेला आहे, लेक्चर संपलेलं आहे. माझं चॅनल तुम्ही लाईक करा. शिवदत्त गवळी माझं नाव आहे. मी SB कॉलेजला टीचर आहे. आणि तुम्ही लाईक तर कराच, कमेंटसुद्धा करा, शेअर करा मित्रांना, नातेवाईकांना, आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आणि बाजूच्या बेलला क्लिक करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून आगामी काळामध्ये माझे नवनवीन अतिशय महत्त्वाच्या घटकांवर आधारित असणारे व्हिडिओज प्रसिद्ध होतील, त्याचा तुम्ही सर्वप्रथम लाभ घ्या. थँक्यू. बाय बाय. सी यू अगेन.